देव बरे करूं. राजकारणात केन्ना केन्ना जैत आणि हार हांचे मदलं अंतर उमशे इतले लहान आसता. आज आमी एक तसलीच गजाल खोलायेन पळोवपाक वतात. एक अशी वेंचणूक जी फक्त मुठींतल्या मतांनी हातांतली गेली, पूण ताची उपरांत कितें जालें तें चड म्हत्वाचें. डेटा वापरून एक जबरदस्त रणनीती कशी तयार केली आणि जैत परत कशे मिळयले ते आज आमी समजून घेतले. ही काणी फक्त अंकड्यांची न्हय, ही काणी आसा हुशार रणनीतीची आणि लोकांच्या बदल्याला विचारांची. पळयात, राजकारणात जैत वा हार हांचे मदीं अंतर खूपच लहान आसूं शकता, आणि गोंयच्या एका मतदारसंघात जैताचो आणि हाडीचो पुरायरी निर्णय फक्त ह्या एका अंकड्याने केलो, 77. हो, आकडा कुठल्यान येलो? हे चित्र आसा 2022 वर्षाच्या फोंडे मतदारसंघातल्या वेंचणुकीच्या निकालाचे. हांगा भाजपाक 7514 मतं मेळ्ळी आणि मगो पक्षाक 7437. फरक पळयात, फक्त 77 मतांचो. आणि त्यावेळार सत्तेर आशिल्लो काँग्रेस पक्ष तिसऱ्या जाग्यार, खूप फाटी उरलो. कितली लागशिल्ली लढत, न्हय? हे सगळे घडले दक्षिण गोंयच्या ह्या सुंदर फोंडे मतदारसंघात. राजकीय भाषेत फोंड्याक एक स्विंग सीट म्हणटात. म्हणल्यार असो जागो जे मतदार कोणाकूय मत दिवंक शकतात, तांचो निर्णय सहज बदलूंक शकता. आकास लागून राजकीय रणनीती खोलायन समजून घेवपा खातीर फोंडे एक उत्तम केस स्टडी जावन आसा. ह्या पुऱ्या विश्लेषणावात आमी 5 म्हत्वाच्या पावड्यांतून वतले. पहिले, तो धक्कादायक निकाल. दुसरं, त्या हारीचे विश्लेषण. तिसरं, ताचेर तयार केल्लो 4 सुत्री आराखडो. चौथं, निमाणी 90 दिवसांचो काउंटडाऊन. आणि निमाणे, हातूंतल्यान आधुनिक राजकारणात कितें शिकपाक मेळटा. चला तर सुरुवात करूया. आता आमी ह्या प्रकरणाच्या मुळांत वया. एक असो मतदारसंघ जो इतली वर्षा काँग्रेस पक्षाचो बालेकिल्लो मानिल्लो, तो इतल्या नाट्यपूर्ण रितीन कसो कोसळलो, ह्या प्रश्नाची जाप सोदा. ह्या आंकड्यांचेर एक नजर मारात. 2012 वर्सा काँग्रेस पक्षाक फोंड्यात सुमार 50% म्हणल्यार अर्धी मतं मेळलेली. पूण फक्त 10 वर्षांनी 2022 मेरेन तांचो मतांचो वांटो देंवून 26.5% पावलो, जवळजवळ अर्ध्यान कमी. तांच्या समर्थनात जाल्ली ही व्हड घट 2022च्या हारीचं मुखेल कारण ठरले. पूण लोकांकडे कितें कारण आसले, तांची तक्रारी किती आसल्या? पळयात, 2018 सावन बंद झाल्ल्या खण उद्योगाक लागून हजारांनी नोकऱ्या गेल्या. गिमांत उदकाची भिरांकूळ समस्या उभी रावताली. तरणाट्यांखातीर रोजगाराची संद नाशिली आणि थळाव्या शाळांचो दर्जो लेगीत देविल्लो. ह्या सगळ्या गजालींनी लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरुद्ध एक प्रकाराचो राग निर्माण केलो. लोकांच्या प्रश्नावांगडाच पक्षपेतरची परिस्थिती लेगीत बरी नाशिली. 2 पावटी आमदार झाल्लो एक महत्वाचो पुढारी पक्ष सोडून भाजपात गेलो आणि थंयल्यान जिंकूनय आयलो. पक्षांतली गटबाजी, कार्यकर्त्यांची कमी ताकद ही काही कारणं आशिल्ली. दुसऱ्या वटेन भाजपा मगो युतीची ताकद वाडिल्ली आणि केंद्र सरकाराच्या योजनांचा वापर तांकां फायद्याचो थारलो. आता समस्यांविशीं उलवण झाल्या, पण ताचेर उपाय कितें सोदलो? आता आमी उपायांकडे वळूया. हे पुनरुत्थान करपा खातीर एक व्यापक, बहुआयामी रणनीती कशी तयार केली ते पळोवया. ही आशिल्ली चतुर्मुख रणनीती, म्हणल्यार 4 तोंडांची येवजण. पहिलं, वेंचणुकेच्या पावंड्यार भाजप विरोधी मताय एकठांय करप. दुसरं, संघटनात्मक पावंड्यार कार्यकर्त्यांक परत सक्रिय करप. तिसरं, कथानक तयार करप, फोंड्या खातीर विकास हो संदेश दिवप जो लोकांच्या त्रासांचेर केंद्रीत आसलो. आणि चौथं, संसाधन, वरिष्ठ पुढाऱ्यांचो आणि पक्षांच्या निधीचो योग्य वापर करप. हे कोष्टक पळयात, हातून एकदम स्पष्ट दिसता की रणनीती कशी लोकांच्या समस्यांकडेन थेट जोडलेली. खण उद्योगाच्या प्रश्नाचेर कौशल्य प्रशिक्षणाचा उत्तर, उदकाच्या समस्येचेर नव्या प्रकल्पांची घोषणा. प्रत्येक दुखीक एक उपाय देपाचो एक पद्धतशीर यत्न केलो. पळयात, एक व्हड रणनीती कागदार आसप एक गाजल, पूण ती प्रत्यक्षात हाडप दुसरी. आता आमी पळोवया ही येवजण एका थारावीक वेळेत शिस्तबद्ध रितीन कशी लागू केले. वेंचणुके पयलींचे निमाणे 90 दीस 4 भागांत वांटिल्ले. पयल्यान 30 दिवसांन लोकांच्या समस्या मांडपाचेर भर दिलो. दुसऱ्यान 30 दिवसांन उमेदवाराची घोषणा केली. ताच्या उपरांत वरिष्ठ फुडाऱ्यांच्या प्रचाराक सुरुवात झाली आणि निमाण्या 7 दिसांन पुराय लक्ष फक्त लोकांक मतदानाखातीर भायर काडपाचेर दवरले. आणि ह्या 90 दिसांच्या मोहिमेक यशस्वी करपाक आधुनिक तंत्रज्ञानाने खूप महत्वाची भूमिका सांभाळली. तांणी सोशल मीडियाचा वापर करून फक्त फोंड्याच्या मतदारांक दिसतलो अश्योच जाहिराती केल्यो.
भावनिक व्हिडिओ आणि व्हॉट्सअप गटांच्या माध्यमातला उमेदवाराचो संदेश थेट लोकांच्या मोबायलामेरेन पावयलो आणि विरोधकांच्या प्रचाराक वेळार जाप दिली. चला तर आता फुंड्याच्या ह्या प्रकरणातल्यान भायर सरून एक व्हड चित्र पळोवया. आधुनिक राजकारणाखातीर हातूंतल्यान कितें व्यापक शिकवण मेळटा ताची एक नजर मारूया. ह्या अहवालांतले हे एक वाक्य सगळं सांगून वता. पुढारपण तुम्ही सांभाळात, बाकीचं अचूक राजकारण ते पळितल्ले. हाचो अर्थ एकदम सोपो आसा. आता राजकारण चढात चढ डेटा आधारित आणि विशेषज्ञ व्यवस्थापनाचेर आधारून रावला. देखून हातूंतले एक गजाल स्पष्ट जाता. आयच्या काळात वेंचणूक जिखप म्हणल्यार फक्त व्हड सभा घेवप वा भाशणां करप न्हय, ते आतां फाटीं उरले. खऱ्या जैताचें सूत्र आसा डेटाच्या विश्लेशणात, ल्हान ल्हान थळाव्या मुद्द्यांचेर पुराय लक्ष दिवपात आणि तयार केल्ली येवजण नेटान आणि निश्ठेनं लागू करपात. पूण निमाण एक व्हड प्रश्न उरता न्हय. फोंड्यांत वापरलेलो हो डेटा आधारीत आणि अति थळाव्या मुद्द्यांचेर लक्ष दिवपी मार्ग होच फुडाऱ्यांत धरतांतल्या सगळ्या वेंचणुकांचो मार्ग थारूंक शकता काय? ह्या प्रश्नाची जाप सोदप आमच्या सगळ्यांखातीर गरजेचें आसा. जोर तुमकां एक लोककेंद्रीत फुडारी जावन तुमच्या मतदारसंघाचो उदरगत करपाची इच्छा आसा तर blueprintstrategies.ai कोडे संपर्क करात. ईमेल आसा mgr@blueprintstrategies.ai व 08042041602 ह्या नंबरार फोन करात. राजकारण्यापिल्यान एक हेतू